ही घ्या, ही प्रत इथे इथे ही प्रत लिहिलेली आहे. इथे लिहिलेलं आहे बाय स्पीड पोस्ट रजिस्टर्ड ईमेल अँड कुरियर. 1 नंबरला इंडियन नॅशनल काँग्रेस, 3 नंबरला सेना, 2 नंबरला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंट. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचे प्रेसिडेंट आदरणीय पवार साहेब स्वतः आहेत. इट्स रिटन राईट हिअर. त्याची कॉपी मी तुम्हाला देईन, कोणाला हवी असेल ते घ्या. त्याच्यानंतर त्यांनी याच्यात 5 नंबर 4 वर 7वा पॉइंट आहे. यू नंबर 2 म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी थ्रू द प्रेसिडेंट विथ ऑफिस बेरर्स. आदरणीय पवार साहेब ऑफिस बेरर आहेत. लीडर्स ते पक्षाचे लीडर आहेत. पार्टी स्पोक्समन रेकलेसली आफ्टर नॉलेज वगैरे वगैरे, म्हणजे त्याच्यात परत रेफरन्स आहे. त्याच्यानंतर इथे असं लिहिलेलं आहे की यू आर देअरफॉर कॉल्ड अपॉन इन द प्रेझेंट नोटीस टू सीज अँड इथे खाली या पूर्ण याच्यात लिहिलेलं आहे की टेंडर अनकंडिशनल अपॉलॉजी. त्यांनी आदरणीय पवारसाहेब आणि आमच्याकडून अनकंडिशनल अपॉलॉजी, कसली माफी आम्ही मागायची. पोर्सचा ऍक्सिडेंट झाला या राज्यामध्ये, दुर्दैवी 2 युवा आणि युवतीची हत्या झाली. त्याची सगळी बातमी वर्तमानपत्रात आली. पोलिसांनी मान्यही केलं की हे सगळे पोलीस स्टेशनला गेले होते आणि ह्याची आम्ही माफी मागायची या राज्यात आता. आणि त्याचबरोबर जर आम्ही त्यांच्यावर टीका केली तर आमच्यावर सिव्हिल आणि क्रिमिनल, प्लीज नोट, सिव्हिल ॲज वेल एज क्रिमिनल ॲक्शन्स विल बी टेकन. एका सशक्त लोकशाहीमध्ये जे संविधानाने हा देश चालतो त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून रिपोर्ट केलेले बातमी आहे. वर्तमानपत्र, टीव्ही आणि पोलीस यांनी दिलेल्या सगळ्या ज्या बातम्या होत्या त्याच्यावरनं आम्ही याच्यावर बोललो. हे बोलणं या देशात गुन्हा असेल तर हा गुन्हा मला मान्य आहे. त्यांनी जरूर मला सिव्हिल, मला एकटीला नाही, हे आदरणीय पवार साहेबांना सांगितलंय की सिव्हिल आणि क्रिमिनल प्रोसिडिंग्स आम्ही तुमच्यावर करू. हे अजित पवारांच्या पक्षाचे इथे सही आहे, सुनील टिंगरे यांनी ही नोटीस आदरणीय पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना अध्यक्ष आणि इथे इट्स व्हेरी क्लिअरली रिटन थ्रू द पार्टी प्रेसिडेंट. याला तारीख 15/10/24 ठीक आहे लिहिली येते. नाही काही कशी का असे नाही, ही आदरणीय शरद पवार आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी ही नोटीस पाठवलेली आहे. ह्या देशामध्ये वर्तमानपत्र आणि पोलीस यंत्रणा, तुम्हाला कुठून बातम्या मिळतात तर पोलीसच तुम्हाला सांगत होते, तुमच्याच चॅनलवर पोलीस बोलत होते. तर जे रिपोर्टिंग पोलिसांनी केलं त्याच्यावरनं आम्ही भाष्य केली, त्या सगळ्याचा एव्हिडन्स आमच्याकडे आहे. जर पोलिसांनी दिलेली प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याचा रेफरन्स घेऊन जर कुणावर टीका केली तर हे संविधानाच्या चौकटीत आहे. आणि जर संविधानाच्या चौकटीत जे रिपोर्टिंग आम्ही केलं ते आम्ही कुठलीही गोष्ट जी टीव्ही, वर्तमानपत्र आणि पोलीस हे सोडून तर नाही काय केलं. आणि त्याच्यावर यांनी आमच्यावर सिव्हिल आणि आमच्या एकट्या नाही, माझ्यावर जरूर त्यांनी केस करावी. पण ही नोटीस आदरणीय पवार साहेबांना पाठवलेली आहे आणि त्याच्यावर त्यांची सही आहे. याच नोटीसच्या संदर्भात सभेमध्ये सांगितलं की शरद पवारांना कोणती इंडिव्हिज्युअल नोटीस पाठवलेली नाही, की पक्षांना पाठवायला सांगितलेली आहे. नो एक्सक्यूज मी, इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे थ्रू द पार्टी प्रेसिडेंट. पार्टी प्रेसिडेंट कोण आहे इथे क्लिअरली लिहिलं आहे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, बट इट इज खाली लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये. प्लीज याचा क्लोज शॉट घ्या. थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंट. थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंटचा काय होतो? जेव्हा मी तुमच्या चॅनलला नोटीस पाठवली, समजा मी पाठवणार नाही हा भाग वेगळा, पण जर पाठवली
तर एडिटर, थ्रू द एडिटरचा अर्थ काय होतो? माझं इंग्रजी फार काही चांगलं नाही पण बरं आहे, याचा अर्थ थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंटचा अर्थ काय होतो? आणि इथे डायरेक्ट थ्रेट आहे, टेंडर अनकंडिशनल अपॉलॉजी, इफ नॉट क्रिमिनल अँड सिव्हिल ऍक्शन विल बी टेकन. हे डॉक्युमेंटेड आहे, मी काय दंतकथा सांगत नाही आहे. जे फॅक्च्युअली माझ्या हातात आहे, विच आय एम हॅपी टू शेअर विथ एनीबडी. अजित पवारांनी आज सभेत असं म्हटलंय की काही लोक दिशाभूल करतायत, अशा पद्धतीने नोटीस पाठवली गेली नाही, लोकांना ते सांगतायत. Here is the notice. This is the notice. What more evidence do you want? ही notice है, signed by him. Here, this is the proof. But do you stand by the charges that were leveled एकदा मराठीत सरळ करूया का एक टॉपिक वाईज घ्या, तुम्ही म्हणाल तसं. नाही, आज अजित पवारांचा राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका सगळ्या सुरू आहेत. काल अजित पवार फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटणच्या दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यामध्ये ते साखर कारखान्यातल्या कामगारांना निवडणुकीमध्ये माझ्या बाजूने उभे राहा, त्यांना एक धमकावण्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती प्रसारित होताना पाहायला मिळतो. त्या व्हिडिओ संदर्भातची आपली काय प्रतिक्रिया? कारण की सातत्याने दमबाजी वगैरे, लोकांना धमकावणं वगैरे हे प्रकरण निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एक तर मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेपासून धमक्या हे सत्तेत असलेल्या लोकांकडून सातत्याने होत आहेत. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी या राज्याचे आत्ता टेम्पररी जे गृहमंत्री आहेत सरकार बदलेस्तोवर, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला विचारायचे. बरेच प्रश्न त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे अशी परिस्थिती या राज्यात आहे, आणि त्याच्यापैकी हा प्रश्न आहे. ते मी तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे. नाही, अर्थातच माझी मगाशीच मी खडगे साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकली, राऊत साहेबांचीही मी याच्याबद्दल बोललेले. आणि महाविकास आघाडी पूर्णपणे अशा कुठल्याही धमक्यांचा जाहीर निषेध करते. आणि त्यातून धनंजय महाडिक, मला आश्चर्य वाटलं कारण का अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केले. तुम्हाला माहिती आहे, नेहमी असं म्हणतात आपल्या मुलांची संगत ही चांगल्याच लोकांची असली पाहिजे, कारण का तेच संस्कार मुलांवर होतात. जे अनेक वर्ष आमच्यावर अतिशय सुसंस्कृतपणे धनंजय महाडिक होते, काय त्यांना झालंय, हा संगतीचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. कारण ज्या पद्धतीने ते महिलांना धमकवत होते, मी जाहीरपणे धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्याचा निषेध करते. तो प्रत्येक चॅनलनी दाखवलाय, त्याचा कुठलाही चुकीचा अर्थ कोणीही काढलेला नाही या राज्यामध्ये. आणि त्यातून कोल्हापूरमध्ये छत्रपतींच्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये आज महिलांना धमकवलं जातंय. महिलांचे फोटो काढा, काय उपकार करतायत. आणि मला प्रश्न विचारायचा आहे भारतीय जनता पक्षाला, तुमच्या खिशातून पैसे देता तुम्ही? हे टॅक्स आम्ही भरतो, त्या टॅक्स मधून ही योजना चालते. काय भारतीय जनता पक्ष काय कोणाच्या खिशातून पैसे येत नाही? हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, काय उपकार करत नाही आहात तुम्ही गरीब कष्ट करणाऱ्यांना? आणि माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला की कुठलीही महिला ही संविधानाप्रमाणे कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमाला जाऊ शकते. अडवून दाखवावं किंवा कुठलीही महिला, एकच महिलेचं, एक महिलेत जर ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडे गेली आणि यांनी तिचं काही बरं वाईट केलं, फोटो काढले तिला न विचारता, किंवा तिचा जो हक्काचा योजनेमधला निधी आहे तो जर त्यांनी घाणेरडं गलिच्छ राजकारण करून बंद केला, तर गाठ आमच्याशी आहे. मी कोर्टात खेचील. आणि या सगळ्यांना, महिलांच्या विरोधात जो गलिच्छपणा सातत्याने भारतीय जनता पक्ष करत राहतो, त्याच्यातून तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा दिसतोय. ही धमकी आहे आणि महाराष्ट्रातली कुठलीही स्वाभिमानी महिला ही धमकी खपून घेणार नाही. आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही त्यांना कोर्टात नेऊ. इलेक्शन कमिशनकडे तर कंप्लेंट झालीच पाहिजे, पण महिला आयोगाने पण याची नोंद घेतली पाहिजे की एक पुरुष जो संविधानिक पदावर आहे तो महिलांना जाहीरपणे छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये धमकी द्यायची हिम्मतच कशी करतो, हे आम्ही सहन करणार नाही, याचा मी जाहीर निषेध करते. दिल्लीतल्या काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. आज अमित
शहा होते मुंबईत, तर त्यांना आम्ही प्रश्न विचारला की ताईंनी असा आरोप लावलेला आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी जर सुप्रिया सुळेकडेच पक्ष देण्याचं ठरवलं असेल आणि अजित पवारांना पुढे करण्याचं त्यांचं मानस नव्हतं, त्याच्यामुळे पक्ष फोडलेला आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली. आणि त्याला दोन प्रश्न आहे. आज संदर्भ आहे एकनाथ शिंदेपेक्षा आदित्य ठाकरे जास्त पुढे नेलं, त्यामुळे उद्धव ठाकरेंचे पक्ष फोडले. उद्धव ठाकरे हे एक तर हास्यास्पद याचं कारण असं, पुढे म्हणजे सत्तेची पदं आणि निर्णय प्रक्रियेत ना, गो बाय डेटा. पक्षामध्ये मला किती सत्तेची पदं मिळाली आणि अजित पवारांना किती मिळाली, याच्यातच तुमच्या प्रश्नात उत्तर आहे. कदाचित अमित शहाना त्याची माहिती नसेल, कारण का अमित शहा ना विसरले असतील किंवा त्यांच्याकडून चुकून हे पुस्तक पोचलं नसेल. राजदीप सरदेसाईंचं जे पुस्तक आहे त्याच्यात खूप इंटरेस्टिंग गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दिल्लीच्या अदृश्य शक्तींनी जो आईसचा उल्लेख केलाय, जो मी वारंवार गेले अनेक वर्ष करत आले, हमारे साथ ईडी है. हे जर कोणीतरी कधी वाचलं तर तुम्हाला खरंच काय परिस्थिती या देशामध्ये हे तुम्हाला म्हणजे या एका संदर्भात छगन भुजबळ यांचा उल्लेख आहे त्यामध्ये, तर छगन भुजबळांनी सगळे आरोप फेटाळले, तुमचं म्हणणं आहे की मी असं कुठलाही इंटरव्ह्यू दिलेला नाही. ह्याच्यामध्ये राजदीप सरदेसाईंनी उल्लेख केलेला आहे की मी जेव्हा ही चर्चा झाली त्याच्यात अनेक लोक त्यावेळी उपस्थित होते, त्यामुळे ते तुमचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलंच असेल. आणि काश्मीर टू कन्याकुमारी बऱ्याच अशा केसेस आपण पाहिलेल्या आहेत. आणि लेट्स गो बाय डेटा ना, हे पुस्तकच कशाला, तुम्ही डेटा काढून बघा की ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचे आरोप केले ते 95% लोक हे विरोधी पक्षातले. हा माझा डेटा नाही, हा तुमच्याच वर्तमानपत्रातला आणि चॅनलवरचा डेटा आहे. पॉईंट नंबर 1. आणि पॉईंट नंबर 2, सगळ्यात त्याच्याहून महत्वाची गोष्ट की ज्यांना नॅचरली करप्ट पार्टी 2019 मध्ये म्हणत होते, एनसीपी इज नॅचरली करप्ट पार्टी. 5 दिवस आधी या पक्षातून एक वेगळा गट बाहेर व्हायच्या आधी माननीय प्रधानमंत्र्यांनी भोपाळमध्ये स्टेटमेंट केलं होतं या सगळ्या बाबतीत. आणि ज्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी आरोप प्रत्यारोप केले, 70,000 कोटी रुपयाचा जो आरोप झाला तो देवेंद्र फडणवीसांनी केला. आणि अजित पवारांची जी फायनल इन्क्वायरी असते, कुठली इन्क्वायरीला, त्याला शेवटची आणि फायनल इन्क्वायरी सुरू व्हायच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांची सही लागते. आणि ती सही कोणी केली तर ती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केली. आणि तेवढ्यावरच देवेंद्रजी थांबले नाहीत. देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना ऑन ओथ आम्ही शपथ घेतो, ती शपथ घेऊन ऑन ओथ त्यांनी फाईल घरी मागवली. विरोधी पक्ष ज्यांच्यावर आरोप केले अशा अजित पवारांना घरी बोलवलं आणि ती फाईल दाखवली. हे मी म्हणत नाहीये, हे अजित पवार सांगलीमध्ये म्हणलेले आहेत. आणि हे वारंवार विचारलं तरी एकदाही देवेंद्र फडणवीसांनी डिनाय केलेलं नाही. या गोष्टीला 8-10 दिवस झालेत. याचा अर्थ ते सत्य आहे. जे देवेंद्र फडणवीसांना उत्तर द्यावं लागेल की तुम्ही जो आरोप अजित पवारांवर केला तो खरा होता का खोटा. तुम्ही जेव्हा रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील या माझ्या आणि अजित पवारांच्या 3 बहिणी, या 3 बहिणींवर जेव्हा इन्कम टॅक्सची रेड झाली, 5-5 दिवस रेड होती ती, मग काय बेसिसवर तुम्ही रेड केली. तुम्ही जेव्हा कारखान्यांची जप्त्या केल्या त्या काय बेसिसवर केल्या. घरांवर लोकांच्या नोटीस पाठवली, काय बेसिसवर केल्या. ह्या नोटीस तर आम्ही नाही पाठवल्या, आमचा काहीच संबंध नाही, आम्ही सत्तेत नव्हतो. अदृश्य शक्तींनी हे सगळं केलं. मग ह्या रेफरन्स पुस्तकाचा येतो आणि हे सगळे मग त्यांच्याबरोबर सरकारमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी द्यावी लागतील. आणि हे जर खरं असेल तर मग देवेंद्रजींनी फाईल दाखवलीच कशी काय. याचा अर्थ त्यांनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला फसवलं. आणि जर आरोप खोटे असतील तरी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला खोटं बोलून फसवलं, तर इधर वे देवेंद्र फडणवीसांनी फसवलंच ना महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला. आरोप तर आम्ही केले नाही, केस तर आम्ही केल्या नाही, रेड तर आम्ही केल्या नाही. हे सगळं कोणी केलंय, सगळं षडयंत्र अदृश्य शक्ती आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. हा माझा आरोप आहे त्यांच्यावर आणि याचं उत्तर त्यांना महाराष्ट्राला द्यावं लागेल. अमित शहा मुंबईत होते, ते त्यांचा संपूर्ण महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना शरद पवारांवरती त्यांनी प्रामुख्याने टीका टिप्पणी केली आहे की गेले 10 वर्ष
आता 2014 ते 2014 पर्यंत ते केंद्रीय मंत्री होते. त्यावेळेस त्यांनी काहीच केलेलं नाहीये, परंतु आता आभासी पद्धतीने चित्र निर्माण करायचं आणि आभासी पद्धतीने जनाधार जो आहे तो मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो शरद पवार करतात, अशा पद्धतीची टीका टिप्पणी केली. कदाचित ते विसरले असतील, त्यांच्याकडून कदाचित राहून गेलं असेल की मोदी साहेबांचं जेव्हा सरकार, म्हणजे तेव्हा ते मोदी सरकार होतं, आत्ता ते एनडीए सरकार आहे. त्याच मोदी सरकारने आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण देऊन सत्कार केला आणि त्याच्यातच त्यांनी केलेल्या देशाच्या कॉन्ट्रीब्युशनचा उल्लेख आहे. त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री हे बारामतीला आले आणि आदरणीय पवार साहेबांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल बोलले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या सगळ्या कामाचा आणि करिअरचा उल्लेख केला. तो व्हिडिओ कदाचित आपण पाहिलाही असेल. त्यामुळे कदाचित माननीय प्रधानमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी कदाचित अमित शहाजींना ब्रीफ कदाचित केलं नसावं किंवा त्यांच्याकडून राहून गेलं असेल. एवढा मोठा देश आहे, एवढ्या मोठ्या गोष्टी होत असतात. आता मणिपूरमध्ये केवढा व्हायलन्स चाललेला आहे तुम्हीच बघताय, काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे तुम्ही बघताय. त्याच्यामुळे कदाचित ते व्यस्त असतील. त्यामुळे कदाचित त्यांच्याच सरकारने आदरणीय पवार साहेबांना त्यांच्या 6 दशकाच्या कामासाठी दिलेलं पद्मविभूषण त्यांच्याकडून राहून गेलं असेल. तर महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राला उद्धव ठाकरे कारणीभूत आहेत असं राज ठाकरेंचं स्टेटमेंट आहे. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. तर गोडशिरांमुळे 9 मतदारसंघांमध्ये आपण देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे की आपण त्या ठिकाणी कापील राहील, त्यामुळे मोदींनी आता एक रँकिंग नारायण केलेलं आहे असं प्रचार सभेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे गोडशिरांचं वारंवार त्या ठिकाणी ते उल्लेख करण्यात आले. हेच ना, डेव्हलपमेंट हा अजेंडाच नाहीये त्यांचा. आईसचा गैरवापर करायचा, पक्ष फोडायचे, घरं फोडायची आणि सातत्याने संविधानाच्या विरोधातच निर्णय घ्यायचे ना. मग या धमक्या वगैरे हे संविधानिक आहे का? अर्थातच असंवैधानिक गोष्टीचे सरकार करत असतं. त्याच्यामुळे त्याच्यात सातत्य सगळं जे हे सरकार करतं ते संविधानाच्या विरोधात करतं. मी कालच उल्हासनगरला होते तेव्हा मी संविधानाच्या बद्दल बोलले. सगळ्या महिला हाच विचार करतो की ताई काही करू पण आपलं संविधान हे वाचवण्यासाठी ताकदीने लढू. हे सातत्याने ही भावना लोकांमध्ये, कारण अर्बन नक्सल, लाल रंगाचं कॉन्स्टिट्यूशन काय हे म्हणजे मला आश्चर्य वाटते की देवेंद्रजी आपसे ये उम्मीद नथी. माझे देवेंद्रजींकडून जास्त अपेक्षा होत्या. सातत्याने ज्या पद्धतीने ते स्टेटमेंट्स करतायत किंवा ज्या पद्धतीने त्यांनी प्रशासनामध्ये जे जे निर्णय घेतलेत, म्हणजे कोण असं म्हणेल की मी 2 पक्ष फोडून आलो आणि आता उपमुख्यमंत्री झालो, म्हणजे कॉपी करून मी पास झालो, ह्याचं कुठलं कौतुक? हे एक मिनिट, पहिलं मराठी सगळं संपवते मग आपल्याला बोलते. जस्ट हा झाला की लगेच आपल्याला वेळ. प्रकाश आंबेडकर यांच्यावरती नुकतीच एन्जिओप्लास्टी झाली आहे. त्याच्यानंतर ते प्रचार सभेत होते लातूरच्या प्रचार सभेत त्यांनी राहुल गांधी यांनी एक आरक्षणाच्या संदर्भात जे 50% ची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यात येणार या सगळ्या संदर्भाची गोष्ट केली. त्याच्यावरती ते म्हणतात की राहुल गांधी लोकांना खालच्या दर्जाची भाषा वापरून बोलत चुकीया बनवतात. मी याच्यावर काही बोलणार नाही, कारण महिलांनी, माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा या ज्या भाषा आहेत त्या आमच्या घरात, म्हणजे माझ्या वडिलांनी तर मी कधीच म्हणजे माझ्या ना फ्रेंड सर्कल ना माझा नवरा ना माझे वडील असे शब्द खरंच कधी वापरत नाही. त्यामुळे मी याच्यावर आय वुड चूज नॉट टू कॉमेंट. अर्थातच का नाही झेपणार, कारण हे सगळं विचार करूनच आम्ही केलं ना. आणि आमच्याकडे एक अतिशय उत्तम असे अर्थमंत्री जयंत पाटील राहिलेले आहेत आणि पुढेही आता ते काम करतील. आणि दुसरा माझा प्रश्न आहे जो मी मगाशीही बोलले की कॉस्ट एस्क्युलेशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. म्हणजे तुम्ही पाहिलेलं आहे की पुण्यात लांब कशाला जा, पुण्याचा आमचा रिंग रोड होणं गरजेचं आहे का? अतिशय गरजेचं आहे, महत्वाचा आहे आणि तो झालाच पाहिजे असा माझा स्वतःचा आग्रह. पण हे करत असताना कॉस्ट एस्क्युलेशन, 18,000 कोटी रुपयाचा रस्ता आहे तो सडनली 20,000 कोटी रुपयांनी वाढला.
मग 20,000 कोटी रुपयाचं एवढं मोठं कॉस्ट एस्किलेशन आलं कुठून? ज्या दिवशी कॉस्ट एस्किलेशन थांबतील ना, बऱ्याच असे चांगले कार्यक्रम सरकारला परवडतील. द प्रॉब्लेम इज नॉट द कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टर हा प्रॉब्लेम नाही, इन्फ्रास्ट्रक्चर ही हा प्रॉब्लेम नाही, कॉस्ट एस्किलेशन इज द प्रॉब्लेम. जो कोण करतंय मला तुम्हाला सांगायची गरज आहे. दुसरा प्रश्न, तुम्ही महिलांच्या क्षेत्रात खूप दिवसांपासून काम करता. माझ्या सवलती मिळतील महिलांना आणि महिलांच्या आयुष्यात काय काय बदल होऊ शकतील असं वाटतं? मला असं वाटतं की 3,000 रुपये तर अकाउंटमध्ये ठेवूच, त्याच्या पुढे जाऊन त्यांना स्किल, त्यांचं आरोग्य हा क्लिअर फोकस असेल. आणि आमच्या सरकारमध्ये शिक्षण आणि आरोग्याला प्रचंड प्राधान्य द्यायला लागेल आणि स्किलिंगला. म्हणजे हा फक्त इथपर्यंतचा तुम्हाला माहिती दिली. पुढे जाऊन प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये प्रशासकीय इमारत असेल किंवा त्या प्रांगणात का नाही बचत गटांना एक जागा आपण देऊ शकत. हा एक खूप मोठा कार्यक्रम, अतिशय सोपा कार्यक्रम आहे जो सरकार घेऊ शकेल. अनेक जिल्हा परिषद असतील, कॉर्पोरेशनच्या बिल्डिंग्ज असतील, या महत्वाच्या ठिकाणी असतात. तर तिथे बचत गटांना आम्ही प्राधान्य देऊन, जबाबदारी देऊन आम्ही तो एक खूप मोठा व्यापक कार्यक्रम. कारण का महिलांना अनेक वेळा असं होतं की त्यांचं प्रोडक्ट्स चांगले असतात, मार्केटिंगला आणि ब्रँडिंगला प्रॉब्लेम येतो. तर ते ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी पूर्ण ताकदीने सरकार त्यांच्या बाजूने उभं राहील. हो गया मराठी साहब? ओके. काही एक प्रश्न आहे. आजच्या तुमच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये खूप महत्वाचा प्रश्न विषय उचलला गेलाय. तो त्याच्यामध्ये अभिनंदन की ते 4 केंद्रांनी केलेले श्रम कायदे आहेत ते तुम्ही रद्द करणार आहे. मग असे मी प्रश्न विचारण्यात राहिला की महाराष्ट्र लेबर केंद्राचा कायदा आपण कसं बनवला आणि त्याच्यामुळे केल्यामुळे आपल्याला रोजगाराची संधी जास्त वाढतील असं आपल्याला वाटतं? अर्थातच वाढतील. आणि आम्ही चर्चेशिवाय कुठलीही गोष्ट केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारवर लादू देणार नाही. तो अधिकार सरकारचा आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हा अतिशय चांगला शब्द ज्याचा उल्लेख वारंवार अरुण जेटली साहेब करायचे, मला अजूनही आठवतं. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सरकार, केंद्र आणि कुठल्याही राज्याचं नातं हे दोन्हीकडून जपलं गेलं पाहिजे. दुर्दैव आहे की आता केंद्र सरकारकडून ते रेटलं जातं दबाव तंत्र. ये दुर्दैव है. धनंजय महाराज जिस तरह की भाषा का प्रयोग करते हैं, वो कहते हैं उन महिलाओं को फोटो निकाला जो कांग्रेस की रैली में चली जाएगी, उनकी जानकारी मुझे दे दो, मैं उनकी व्यवस्था करता हूँ. व्यवस्था शब्द का क्या होता है? नहीं, ये बहुत गलत स्टेटमेंट उनका हुआ है. महिलाओं को डराने का पाप कोई कर रहा है तो भारतीय जनता पक्ष के वरिष्ठ नेता जो सांसद है वो कर रहे हैं. और ये इसके खिलाफ कांग्रेस अभी इलेक्शन कमीशन में गई है. हम महिला आयोग जो है वहां भी कंप्लेन करेंगे. और इस राज्य में ये छत्रपति शिवाजी महाराज का राज्य है, ये शाहू फूले अंबेडकर जी का महाराष्ट्र है. यहाँ इस देश किसी के मन मर्जी से नहीं चलेगा, ये देश संविधान से चलेगा. और अगर कोई भी इस राज्य में या इस देश में किसी भी महिलाओं को डराने की कोशिश करेगा तो उसके खिलाफ हम पूरी ताकत से लड़ेंगे. आप बात करें कि कोर्ट में इस मामले में जाना पड़ा तो आप बिल्कुल जाएंगी और उसके खिलाफ? नहीं, जो कहा गया वो गलत है. कल किसी भी महिलाओं को एक वाइब्रेंट डेमोक्रेसी है इस देश में. भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हम सबको जो समानता सिखाई और एक सशक्त लोकतंत्र में हरेक को अधिकार है कहां भी जाने का, किसी भी रैली में जाने का और किसी को भी वोट करने का. और ये पैसा जिस तरह उन्होंने कहा है, ये पैसा उनका घर का नहीं है. जो टैक्स हम सब भरते हैं उससे ये स्कीम होती है, सरकार दे रही है. ये बीजेपी नहीं दे रही है, सरकार दे रही है. क्या इस चैनल से ऐसे भी लगता है कि लाडली बहना योजना पूरा का पूरी जो योजना है सिर्फ वोट बटोरने के लिए? इसके पहले रवि राणा हो या उसके पहले कानून में भी विधायकों इस तरह के बयान दिए, बहुत सारे बयान. देखिए, सच हमेशा परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. तो ये जो सच है वो आज बाहर आ रहा है. पहले भी आया था, पहले भी महिलाओं को धमकाया गया था, फिर एक बार महिलाओं को धमका रहे. अभी तो कोई नया नहीं है. भारतीय जनता पार्टी हमेशा, उनके नेता भी महिलाओं के बारे में जिस तरह से बोलते, आपने देखा होगा, आपको याद होगा, आप ही के चैनल में मैंने रिपोर्टिंग पहले देखा था कि जया थोरात के खिलाफ जिस तरह से गंदी कमेंट भारतीय जनता पक्ष के नेता ने की थी, उसको 10 दिन भी नहीं होंगे शायद.
और ये और एक नया पड़ाव उन्होंने देखा है। बहुत बहुत दुख की बात है कि एक संस्कारी महाराष्ट्र में ऐसी गंदी सोच आज जो पार्टी पावर में है, वो भारतीय जनता पार्टी के नेता ऐसे बोलते हैं। दूसरी बात कि थोड़ी देर पहले अजित पवार ने एक सभा में कहा कि जो रामराजे नाईक निंबाळकर है, अगर आपको प्रचार ही करना है तो खुलकर दीपक चौहान का प्रचार कीजिए। फिर मैं देखता हूँ कि आप किस तरह से विधायक रहते हैं, मैं आप पे कार्रवाई करूंगा। तो ये जो रामराजे नाईक निंबाळकर के बारे में बोल रहे हैं, क्या कहेंगे? ये बहुत दुख की बात है। राम राज्य जी इस राज्य के बड़े वरिष्ठ नेता है और एक सशक्त लोकतंत्र में हर एक को खुले दिल से काम करने का अधिकार है। बहुत दुख की बात है ऐसे वरिष्ठ नेता के बारे में जो भाषा कही जाती है, ये बहुत दुखजनक है और संस्कारी महाराष्ट्र में ये अच्छी नहीं है। सुनील टिंगरे जिस तरीके से उन्होंने नोटिस भेजी है और वो डिनाई कर रहे हैं कि नोटिस तो शरद पवार उनको स्पेसिफिकली नहीं है और वो मेरे ड्राइवर को उनके खिलाफ में कैसे, ये उन्होंने भेजी हुई नोटिस है और इस नोटिस में क्लियरली लिखा है नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंट। इस पार्टी के प्रेसिडेंट आदरणीय पवार साहब है, इस पे ही लिखा है और बहुत सारी चीजें हैं। मैं जरूर आपको ये पूरी नोटिस दे सकती हूँ, लेकिन ये नोटिस ऑब्वियसली थ्रू पार्टी प्रेसिडेंट ये उद्धव जी को है, ये दिल्ली भेजी हुए है अकबर रोड, तो ये खड़गे जी के लिए है थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंट। तो ये खड़गे जी, ये शरद पवार जी और ये उद्धव जी, इट्स थ्रू द पार्टी प्रेसिडेंट लिखा हुआ है। और बहुत सारी अपॉलॉजी करिए, नहीं तो सिविल और क्रिमिनल करेंगे, बहुत सारी चीजें और उनकी सिग्नेचर यहाँ है, देखिए आप यहाँ उनकी सिग्नेचर है। एंड आई एम हैप्पी टू शेयर दिस डॉक्यूमेंट विद एवरीवन। How do you look at the statements coming in? इज हिंदी डन? आपका एक रह गया सवाल जी। अमित शाह ने एक कि भारतीय जनता पार्टी और सब लोग मिलकर मुख्यमंत्री को तय करेंगे चुनाव परिणाम के बाद, इसमें शरद पवार को ज्यादा परेशान होने की जरूरत नहीं। आप इसको किस तरीके से देख रहे हैं? वो कहाँ परेशान हो रहे हैं? उन्होंने तो कुछ कहा भी नहीं है। मैं ये पूछा था मैडम कि ये जो लेक्सिकन इस्तेमाल हो रहा है अर्बन नक्सल का और चीजों का, ये महाराष्ट्र की इलेक्टोरेट में इसमें कोई रेलेवेंस है या? ये बहुत दुख की बात है। मुझे देवेंद्र जी से बहुत उम्मीद थी। एक सशक्त लोकतंत्र में जरूर हम एक दूसरे के खिलाफ है, लेकिन हमेशा जो विरोधी भी होता है ना, वो दिलदार होना चाहिए। जिस तरह से, ऐसी तो फोटो मोदी जी की भी है, तो मोदी जी की भी ऐसी एक फोटो है। तो अगर मोदी जी करे तो वह संविधान और राहुल जी करे तो अर्बन नक्सल। देवेंद्र जी, ये थोड़ा अन्याय हो रहा है ना। दूसरा सवाल है कि ऑल इंडिया उलेमा ग्रुप जो समर्थन दिया है महाविकास आघाड़ी को, इसके बाद दारा पटेल ने उसको डिनाई किया कि ये फेक नहीं, लेकिन अमित मालवीय ट्वीट करके कहते हैं कि 17 पॉइंट्स है जिसमें से आरएसएस को बैन करने की भी बात है, 10% आरक्षण की, मुस्लिम रिजर्वेशन की बात है और ऐसे कई मुद्दे हैं इसमें रखे हुए। तो आप लोग क्या समर्थन करते हैं? वो लेटर है? अरे एक तो हमने लेटर ही नहीं देखा है और कांग्रेस ने भी पूरा बोल रहा है कि ये फेक लेटर है। तो अगर जो चीज फेक है ही, उसके बारे में चर्चा करें। इसी से आप देखिए कि उनको हमारे खिलाफ कहने के लिए कुछ रहा ही नहीं है, इसलिए अभी फेक कुछ चालू कर दिया। अमित मालवीय ट्वीट करते हैं कि ये सब तो अरे उन्होंने कितनी बार ट्वीट किया है, अजीत पवार के खिलाफ ट्वीट किया है, नवाब मलिक जी के खिलाफ किया, अनिल देशमुख के किया, तो मालवीय जी ने कितने ट्वीट लिखे हैं, उतारे हैं, कितना कितना किया। सिर्फ हमारे नहीं, मुझे याद है शायद वो डर्टी डजन वाला भी उन्होंने ट्वीट किया था। वो डर्टी डजन के खिलाफ अगर बोले थे तो डर्टी डजन तो अभी साहब, मैं नहीं उनको कह रही हूँ डर्टी डजन, अमित मालवीय कह रही, तो वो तो सब उनके साथ है आज, तो बताए वो। अमित शाह मुंबई में थे, उन्होंने जिस तरीके कहा है कि आपको पार्टी का प्रमुख बनाना था, इसलिए अजित पवार अलग हुए और आपको झगड़े का भी उल्लेख करते हैं। वो जो बात कर रहे हैं वो उम्र से मेरे थोड़े से बड़े हैं, ओहदे से तो बहुत ज्यादा बड़े हैं, लेकिन इनका मान सम्मान करके मैं कहना चाहती हूँ, उनको तो सभी पता है, होम मिनिस्टर है इस राज्य के और उनको पता है क्यों हुआ। और अभी राजदीप सरदेसाई की जी को किताब निकली अभी मार्केट में,
वो तो सच बोली जा रही है। तो क्यों, कहाँ, किसकी पार्टी क्यों टूटी, क्या टूटी, ये तो सबको पता है। और दूसरी बात कि पार्टी में अथॉरिटी ये आप ही ने तो देखी है, और सरकार में डिसीजन मेकिंग पावर पार्टी में किसके पास थी? मंत्री कौन 15 साल बने, कौन 4 बार उप मुख्यमंत्री बना, ये शायद डेटा अमित शाह जी के पास शायद नहीं होगा, तो मैं भेज दूंगी। आरक्षण के लिए आप लोगों ने आज की घटना पत्र में कहा कि जो महायुति सरकार ने जो कुछ हंगामा कर रखा जो पेश है उसको आगे सरकार ने सुझाव। अजीत दादा ये बार बार कहते हैं कि अगर आरक्षण की मर्यादा बढ़ानी भी है तो केंद्र सरकार आपके हाथ में होना जरूरी, बिना उसका आप कर नहीं सकते हैं। तो अगर केंद्र में आपकी सरकार नहीं तो आप करेंगे कैसे? आप सिर्फ बरगलाने की कोशिश कर रहे हैं। बरगलाने की कोशिश नहीं है। ये जब प्रस्ताव यहां से अगर दिल्ली जाएगा, और जातीय जनगणना की हमारी तो मांग है ही, बीच में कई कांग्रेस का बीजेपी के नेताओं ने कहा कि करेंगे, और यहां से अगर हम करके भेजेंगे और हम सारे बीजेपी को भी रिक्वेस्ट करेंगे, आज नहीं तो कल कभी तो सरकार बदलेगी। इनके पास सब सरकार होने के बाद भी उन्होंने तो नहीं किया। और देवेंद्र जी ने तो हमारे घर के सामने आके बोला था कि धनगर उनको हम पहली कैबिनेट में आरक्षण देंगे। मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम और भटके विमुक्त समाजों की आरक्षण की मांग पूरी तरह से महाराष्ट्र सरकार भेज सकती थी। 7.5 साल उनकी सरकार यहां रही है, और कई मंत्री ऐसे हैं जो 10 साल सरकार में रहे, किसी की भी सरकार हो, तो उन्होंने कुछ नहीं किया 10 साल में। You wanted to ask? Maybe they'll get something. Basically, BJP leaders have been saying, making statements like "बटेंगे तो कटेंगे" और "एक है तो लेके" PM Modi also said. How does the NPA look at it? No, it's very painful. This is not how India or Maharashtra works. We are unity and diversity. That's the beauty of India, and that's the India I grew up in. I can't even think or comprehend this kind of language, and it's shameful to see somebody like Devendra Fadnavis, who we really thought was an educated new face of the BJP, but it's really disappointing for him to see, for a man who talked about progress, how does this work? So I completely condemn any such speeches by anybody anywhere in the country, and clearly not in Maharashtra. Supriya ji, also one more thing, with respect to the number of MLAs, Ajit Pawar's MLAs and CM Shinde's MLAs almost equal, but seats given to CM Shinde more than 80, Ajit Pawar only getting 53. Is BJP apprehensive that Ajit Pawar might use his mercurial nature and swing back towards the MPA post-election? That's why less seats being given, not trusting him enough? That's not my business. That you should have asked at the morning press conference. How can I answer? It's an internal issue of their alliance. It has nothing to do with Are us. there any chances that he might swing back later? I don't think so. I mean, we're not even thinking in that direction. That's it. And about Sunil Dikre as well, he's contesting elections, extremely serious charges against him. They're not charges. This is a notice he sent us. No, It's during not- the Pune policy case, there were serious charges against him that time, and now he's contesting elections as well. He's obviously sent a notice to you and to claim. Not to me. He sent it to Shri Sharad Pawar, Shri Uddhav Thackeray, to Mr. Khadge, and to all the leaders of the MBA. Everybody is targeted. And he wants an unconditional apology. And if he say anything against him, he will move civil and criminal. Look here, he's written here, he will take action, criminal and civil. So in this country, if we speak the truth, people in power today will move court against us. This is the unfortunate, it's completely unconstitutional. This letter and this notice to Sharad Pawar, Uddhav Thackeray and to Khadge ji is completely unconstitutional, and I condemn such letters. And in today's MPA manifesto, it has been mentioned that adequate representation will be given to Marathas, Dangars and Muslims also. How will that be possible? And what is the plan about it? Can you please? We've already said that we have given the solution also in it, how we are going to raise the bar of 50%. So it's very easy to do it. So the minute we come to government like Telangana has done, we will start the entire process immediately. We will bring in a bill for Maratha, Dangar, Lingayat, Muslim and Bhatke Vimukta Samaj, which is the VJNT. We will make a comprehensive bill and send it to the government of India. Thank you.
थँक्यू. कुणाला याची कॉपी